everyone, welcome to our channel. So it's already 9 p.m. I just got home after an office. So today vlog is all about how our evening look like after an office. So basically, Pratik and I do work in the different time zone. So I work in according to UK time zone and he do work according to Indian time zone. Pratik तो already आलेला असेल. बघूया. हाय गाईज. तो अवनी आज लेट येते, म्हणजे ॲक्च्युली ती लेट म्हणजे 9लाच येते. मी लवकर येतो 6:30ला. तर मी मोस्टली स्वयंपाक करत असतो की मला जेवढं जमतं तेवढं. बाकीचं ती कंटिन्यू करते. जसं की मला चपात्या वगैरे येत नाही, ती चपात्या वगैरे करते आल्यावर. सो आज तर चपातीचा प्लॅन नाही आहे. आज जस्ट सिम्पल डाळ भातचा प्लॅन आहे. पण मी डाळ भात बनवतोय. पण गाईज एक खूप मोठा चॅलेंज आहे याच्यात माझ्यापुढे, की मी फर्स्ट टाइम कुकर लावतोय. मला कुकर अजिबात लावता येत नाही. आणि लावता येत नाही म्हणजे मी ट्राय पण करत नाही. मला खूप जास्त भीती वाटते, कारण एकदा दोनदा इन्सिडेंट झाले घरी माझ्या, की कुकर फुटलेलं आहे, उडालं आहे आणि अख्ख्या घरात डाळ किचनमध्ये डाळ, स्लॅबला डाळ, असे इन्सिडेंट मी पाहिलेले. सो मी ट्राय नाही करत कुकर लावायचं. पण आज मी कुकर लावणार आहे. सो बघू. मी खूप जास्त सर्च पण केलं की कुकर कसं लावायचं. युट्यूबवर पाहिलं, सर्च केले कुकर कसं लावायचं. सो मी थोडंफार त्यातून शिकलोय. मी आता कुकर लावतोय. सो बघू आता. मी ऍक्च्युली हे तर केलेलं आहे, हे बघा मी कुकर लावतोय, असं हे तर केलेलं आहे. कुकर मी लावायचं ट्राय करतोय पण. सो फर्स्ट टाइम मी कुकर लावला आहे. बघूया. मला माहित नाही काय होणार आहे. मी आता किचनच्या बाहेर जाऊन बसणार आहे. मला किचन मध्ये थांबायला खूप जास्त भीती वाटते. जोपर्यंत कुकर लावून होत नाही, कुकर सगळ्या शिट्ट्या होत नाही, तोपर्यंत मी इथेच बसणार आहे हॉलमध्ये. म्हणजे काही जरी फुटलं, काही जरी झालं, किचन मध्ये मी सेफ. बड़ा हरामी हो बेटा. तोपर्यंत मी टीव्ही पाहतो. मी टीव्हीवर रील्स स्क्रोल करत होतो, रील्स बघत होतो. शॉर्ट्स बघत होतो, युट्यूबचे शॉर्ट्स टीव्हीवरती. सो तोपर्यंत मी ते पाहतो, जोपर्यंत कुकरच्या सगळ्या शिट्ट्या होत नाही. पाहू आता काय होतं. लवकरच तुम्ही कंटिन्यू बघत राहा. गाईज मी 15 मिनिटं झाली इथे बसलोय. ऑलमोस्ट कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आहे. आणि तुम्हाला दाखवतो मी किती दुरून पाहतोय कुकर. एक मिनिट बघा. मी आत नाही जाणार, मी झूम करून दाखवतो तुम्हाला. आपले डोर तुटून जातील. थांब, सरप्राईज आहे तुझ्यासाठी. थांब, येऊ नको. मी आज नवीन गोष्ट केली, काहीतरी नवीन गोष्ट केली गाईज. मी नवीन काय केलं, काही वाढवा काम नको करू फक्त. थांब थांब. हळू 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 काय हळू. केलं? तू कुकर लावलं? तू कुकर कसं काय लावलं? येऊ मी कुकर लावलाय. कुकर प्रतीक आणि success. कधीच कुकर नाही लावत, कधीच नाही. त्याला डाळ भात जरी करायचा असला ना, तर तो पातेल्यामध्ये लावतो डाळ भात, दोघं पण. तो कधीच कुकर नाही लावत. तू कसं काय लावला? काहीच पण बघा. कोणी सांगितलं बघा तुला कसं लावायचं? इकडे दाखव, कुकर दाखव ना. बघा, सक्सेसफुली एक्सपेरिमेंट डन. कोणी सांगितलं, म्हणजे कोणी शिकवलं तुला कुकर? स्वतः शिकलो. युट्यूब वाव. वर आपण खूप काही शिकू शकतो. तो असं नेहमी करत असतो, पण कुकर लावेल मला वाटलं नव्हतं कधी. कारण तो खूप घाबरतो. एकदा त्याच्यासोबत झालेलं, काहीतरी उडलं होतं. तो जेव्हा बॅचलर राहत होता, त्याने एकदा कुकर लावलेलं, ते पूर्ण उडालेलं आणि सगळा पसारा आणि ते कुकर पण फुटून गेलेला. त्याच्यानंतर त्याने कधीच कुकर नाही लावलं. तो इट्स बीन आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ. आज मी काहीतरी नवीन आय प्राऊड ऑफ यू. आय प्राऊड ऑफ मी नवीन गोष्ट शिकलोय आज काहीतरी. प्रोडक्टिव्ह डे. नाईस. कमाल कर दिया आपने. कितने टैलेंटेड है आप. मी रोज याच टाइमला येते 9 वाजता आणि रोज प्रतीक सगळं करून ठेवते. सी. त्याने ऑलरेडी डाळ भात करून ठेवलाय. आज त्याने दोन्ही केलंय, वरण भात. पण मोस्टली तो करून ठेवतो. हाऊ लकी आय एम. सो लेट्स गेट चेंज. मी चेंज करते आणि नंतर कंटिन्यू करते. होई आली बघा, फ्रेश होऊन. आता ही मला हेल्प करेल किचन मध्ये. आम्ही दोघे मिळून लवकर स्वयंपाक तयार करू, लवकर जेवू आणि मी सांगितल्याप्रमाणे आम्ही खाली जाऊ फिरायला. सो गाईज ऍक्च्युली माझ्या मिरच्या आता जळत आहे. मी नंतर तुम्हाला जेवण झाल्यावर आपण बोलू. तुम्हाला सांगतो डाळ भात कसा झाला होता. ऍक्च्युली मी रिव्ह्यू देणार डाळ भात कसा झाला होता. प्रतीक खूप सुंदर, माझ्यापेक्षा जास्त चांगला स्वयंपाक प्रतीक बनवतो. चल बस, रुलाएगा है क्या? अजिबात स्वयंपाकामध्ये मी नाही अजिबात चांगले. आय एम जस्ट ट्राईंग माय बेस्ट. आणि ते छान बनतं मी आणि agree करते. तिला आवडतं. प्रतीक माझ्यापेक्षा चांगला स्वयंपाक. सो टू बी कंटिन्यू. पाणी बघ.
पाणी हा टाक, थोडं लागलं तर. गरम होतंय ना, मी एक्झॉस्ट लावतो. केलंय मी ऑन. केला तरी पण गरम होतं खूप जास्त. पाऊसच पडत नाही इकडं, फक्त गरम होतं आणि अजिबात पाऊस पडत नाही. होप सो कधी पाऊस येणार आहे. हा? होप सो कधी पाऊस येणार आहे. सो ते मिरच्या करू का त्याची भाजी याच्यासोबत? नाही काही नको, फक्त डाळ भात. करू ना, पटकन होईल. नाही फक्त डाळ भात. ते जास्त टाइम नाही लागत, 10 मिनिटं. भूक लागली आहे. नाही भूक नाही लागली, पण मला डाळ भातच खायचा. तुला खायचं असेल तू पण. पण तू मग- नाही खाणार का? नाही खाणार आज, फक्त डाळ भात. खाल्लं असतं ना, बनवलं 10 मिनिट पण नाही लागणार त्याला. नाही हे होईपर्यंत. इतका छान डाळ भात झालाय, मिरची खाऊ पण नाही वाटणार तुला. ट्राय नाही, मग ते शेंगदाणे वगैरे सगळं. कर. नाही मी थकलेला दिसतोय आज तुम्हाला. प्रतीक आज एकदम शांत बोलतोय, नेहमी तो एकदम एक्साइटमेंट बोलत होतो. आज माहिती नाही काही झालंय का ऑफिस मध्ये? काही झालं नाहीये, पण आज हॅप्टिक दिवस होता. खूप जास्त काम होतं मला. मेल्स, ईमेल, टाइमलाईन्स, ड्यू डेट्स, खूप काही असतं कामात माझ्या. मी सांगेल एका दिवशी त्याचा सेपरेट ब्लॉग बनवू एक आम्ही. आम्ही ब्लॉग बनवू सेपरेट. आमचं कामच असं की आम्ही दोघे ऑडिटर आहे, पण तरी प्रोफाईल थोडं चेंज होतच. लाईक तो मे बी डिफरंट काम करतो, मी डिफरंट करते, तो प्रोफाईल थोडंफार चेंज होतं. तो व्हिडिओ बघितला का, फ्रीजला लागून ती बाई एक्सपायर झाली. रोज अशा नवीन माहिती का तू घेऊन येते माझ्याकडे? म्हणजे रोज ही मला याचा ऍक्सिडेंट झाला, हा चिटकून मेला, याला शॉक बसला, हे झालं ते झालं, अशा निगेटिव्ह न्यूज ती रोज मला सांगत असते. नॉट रिअली नेगेटिव्ह, इन्फॉर्मेटिव्ह. कारण की ती बाईने हे ऑन ठेवलं फ्रीज, देन तिने फ्रीज ऑन असताना ती पुसत होती, तर त्याच्यामुळे तिला शॉक लागला आणि ती झाली. तर ती काळजी घ्यायला पाहिजे की ते, मला ते सांगायचं होतं तुला हो. की ते ऑन असताना नाही पुसलं पाहिजे, नाही तर मग असं होतं. ओके, तुम्हाला पण कळलं, तुम्ही पण काळजी घ्या. फ्रीज ऑन असताना पुसायचं नाही हा. अजिबात. क्लिनिंग अजिबात करायची नाही फ्रीजची. ऑन असताना प्रॉपरली स्विच ऑफ करा, पिन काढा आणि मग तुम्हाला काय क्लिनिंग करायची फ्रीजची ती करा. हॅलो गाईस, आताच आमचं जेवण झालं. प्रतीकने इतका सुंदर वरम भात बनवला होता, इतका सुंदर, डायरेक्ट एकदम मस्त वरम भात बनला होता. म्हणजे तो नेहमीच माझ्यापेक्षा जास्त चांगला स्वयंपाक मी नेहमीच बोलते की तो करतो. आता मी भांडे घासते. सो जेव्हा तो स्वयंपाक करतो तेव्हा मी भांडे घासते, आणि जेव्हा मी भांडे घासते तेव्हा तो स्वयंपाक करतो. अरे कहना क्या चाहते हो? सॉरी. जेव्हा तो स्वयंपाक करतो तेव्हा मी भांडे घासते, आणि जेव्हा मी स्वयंपाक करते तेव्हा तो भांडे घासतो. राईट, वाईस वर्सा. अच्छा फायनली भांडे झाले, गॅस पुसून झाला, सगळी कामं झाली आहे. प्रतीक सर पडले, ठरला स्वयंपाक करू. आम्ही निघालो आहे आता वॉकला. असं बोलूयात का प्रतीक आपण? या. लिफ्टमध्येच पण आम्ही. 7 अहो चला चला ना गडी. बघूया आज आमच्या किती स्टेप्स होतात. आणि प्रतीकने काहीतरी ऑर्डर केलंय, मला नाही माहिती काहीतरी काय, पण तो बोलतोय येतंय. सो मी एक्साइटेड, आय एम सो एक्साइटेड. सरप्राईज. काय ऑर्डर केलं? आमची सोसायटी खूप प्रीमियम आहे. आय थिंक हे त्यांचंच होतं. एवढं सगळं सामान आहे त्यांचं. लांबून आले असतील ना. प्रतीकला आणि मला खूप सवय, आमच्या आजूबाजूला कोण राहतं, कोण काय करतो, आम्ही सगळं वॉच ठेवत असतो. मी प्रतीकला आम्ही नाही. इकडचे तिकडचे सगळे गॉसिप गोळा करून मी प्रतीकला सांगत असते. आम्ही आता आलोय खाली वॉक करायला. हिला 10K स्टेप्स कंप्लीट करायच्या. काय बघते थोडं कॉन्शियस कशा होतं? नवीन नाही क्रिएटर आहे. नाही क्रिएटर म्हणजे काल थोड्या वेळ आधीच बोललेली मला की मी क्रिएटर आहे, मी आता बिंदास बोलणार आहे, कोणी बी असू, मी पब्लिक मध्ये मी सोशल एन्झायटी नाही ठेवणार, असं तसं. आणि आता बघा कशी बोलते. पब्लिक प्लेस मध्ये होतं क्रिएटर थोडं. अजून झाली नाहीये. क्रिएटर म्हटल्यावर डायरेक्ट विदाउट सोशल एन्झायटी बोललं पाहिजे. पट मला होतं थोडं कॉन्शियस फील. ऍक्च्युली मी इंट्रोवर्ट आहे, हा एक्स्ट्रोवर्ट आहे, सो तो मोर कम्फर्टेबल आहे. मी नाहीये, मला होतं थोडंसं. लाईक नवीन लोक, कैसा क्रिएटर बनेगी तू, कैसा नवीन लोक, पब्लिक प्लेस. मी नाही बोलत, म्हणजे हिज द ओनली वन आय थिंक ते माझ्यासोबत खूप बोलते. काय बोलू मी गाईस, काय बोलू? नथिंग टू से. तूच बोल, आम्ही स्टेप्स कम्प्लीट करतो. ऍक्च्युली काळजी. या हाय गाईस, त्याच्या 10K स्टेप्स झाल्या आहेत. त्याच्यासोबत माझ्या झाल्या कितीतरी, मी नाही काउंट करत. पण आता आम्ही पोहोचलो आहे घरी. सो हाय गाईज, आम्ही आता स्टेप कंप्लीट करून आलोय. रात्रीचे वाजले 11:30. आता आम्हाला ब्लॉग पण एडिट करायचा आहे आणि एक माझं पार्सल येणार आहे. काय येणार आहे मला प्रतीकने अजून नाही सांगितलंय. मला पण नाही माहिती काय सरप्राईज आहे, काय येणार आहे. पण आता आम्ही ते शूट नाही करणार, आम्ही ते पुढच्या ब्लॉग मध्ये शूट करू आणि त्याच्यामध्ये समजेल, मलाही समजेल की काय येणार आहे. हो,
तर अजून ते आलेले नाही. मे बी 11 वाजेचा 11-11:30चा त्यांचा डिलिव्हरी टायमिंग होता, पण 11:30 तर आता झाले, पण अजून काय आलेलं नाही पार्सल. सो लेट सी, बी कंटिन्यू. तिथे आम्ही रिव्हील करू की पार्सल काय आहे, पण जे काय आहे ते कामाचं आहे. सॉरी जे काय आहे ते कामाचं आहे आमच्या. गुड नाईट, बाय, काय होतं? टेक केअर. बाय कर, सांगतो तुला. ठीक आहे, बाय, गुड नाईट. गुड नाईट, बाय. हिला पण नाही सांगणार मी, हिला दाखवेल डायरेक्ट. बाय.